कसं काय बरं आहे? आम्ही तर खूप चांगले आहोत. मुलांना फिक्स ग्रुपतर्फे आम्ही सगळे 7 जण पहिलं अंबाबाई महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे. कोल्हापूरवरून आम्ही आता निघालो आहोत, पन्हाळगडाकडे रवाना होत आहोत. तर पन्हाळगडाकडे जाताना हा जो तुम्हाला बाजूचा जो जातानाचा जो जो रम्य परिसर दिसतो आहे, हे बघून तुम्हाला एक समजून येईल की वातावरण किती उत्साह वर्ग आनंददायी आणि त्या आनंददायी वातावरणाचा आम्ही सगळेजण अनुभव घेत आहोत. महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतल्यावर जो प्रसन्नता आम्हाला मिळाली तीच पुढे पूर्ण ह्या टूरमध्ये राहणार अशी पूर्णपणे आम्हाला ग्वाही आहे. एकदा आम्ही आता पोचलो आहोत श्रीराज फॅमिली रेस्टॉरंट आणि मिसळ सेंटर. अतिशय उत्कृष्ट मिसळ तुम्हाला या रस्त्यावर म्हणजे आपण जे अंबाबाईकडून निघालो आहोत कोल्हापूर मार्गे ते पन्हाळगडाकडे जाताना जो रस्ता आहे रत्नागिरीकडे तोच रस्ता जातो. त्या रस्त्याला लागूनच हे रेस्टॉरंट आणि मिसळ सेंटर आहे. आमचे जे ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांनी आम्हाला खास रिकमेंड केलं की ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मिसळचा स्वाद घ्या. त्याच्यामुळे आम्ही आज 7ही जण आता ह्या मिसळचा स्वाद घेण्यासाठी इकडे आलो आहोत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आम्ही आता इकडे जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिसळ सेंटरमध्ये जे आलो आहोत. उत्कृष्ट मिसळ तुम्ही बघू शकता, पाहू शकता. झणझणीत मिसळ, 2 पाव, लिंबू, कांदा आणि ही झणझणीत मिसळ. आमचे मित्र, आमचे स्नेही यतीश, आमचे सिनियर जांभळे साहेब मिसळचा आस्वाद घेत आहेत. या ट्रिपचे सर्वा सचिन चिंदरकर मस्त मस्त हे फर्स्ट क्लासमध्ये मिसळचा पुन्हा आस्वाद घेत आहेत. आमचं युवा नेतृत्व म्हात्रे साहेब, नमस्कार. आशिष आणि हे अजून एक नेतृत्व कार्यकर्ते श्री दिनेश भाऊ. एकंदर सगळ्यांचा हा मिसळ आस्वाद चालू आहे. मीही थोडं मिसळ आस्वाद घेण्यासाठी बसतो आहे. धन्यवाद, पुन्हा भेटू. आम्ही आता सगळ्यांचं मत ठरलं की पहिलं आपण दख्खनच्या राजाचं जो 18 किलोमीटर कोल्हापूरपासून जो दख्खनचा राजा आपल्या श्री ज्योतिर्बा हे शिवाचा अवतार आणि अतिशय उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं दख्खनच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत. आजूबाजूला तुम्ही बघाल तर तुम्हाला आता इकडे गर्दी दिसते आहे. एवढ्या दुपारी देखील आज लोकांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे. लोक इकडे साधारणतः रविवारची जरा जास्त गर्दी असते, परंतु आज आम्ही थोडी गर्दी कमी असावी, दर्शन चांगलं व्हावं याच्यासाठी आम्ही जी मंडळी आहोत ही शनिवारी इकडे दाखल झालेलो आहोत. आता तुम्हाला आम्ही जे घेऊन जातो ते दख्खनच्या राजाचे मुख्य प्रवेशद्वार, ज्योतिबा ह्या देवालयाचे मुख्य प्रवेशद्वार हे तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. आणि ह्या प्रवेशद्वारातून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि श्री ज्योतिबाचे आम्ही दर्शन घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, इथे आम्ही आज दिवसभर सगळे फिरून भरपूर आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर आम्ही आज ट्रॅव्हल केलेलं आहे.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर ज्योतिर्लिंग देवदर्शन केलं. परत आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन केलं. त्याचप्रमाणे 2-3 चांगली नरसोबाची वाडी 2-3 ठिकाणं आम्ही चांगली इकडे बघितली आणि एकदम उत्साहवर्धक वातावरणात भक्तिवर्धक वातावरणामध्ये आमचं देवदर्शन झालं. देवदर्शन झाल्यानंतर आता सगळ्यांना हॉटेलमध्ये गेल्यावर चांगल्या प्रकारे फ्रेश झाल्यानंतर आता फार मोठ्या प्रमाणात भूक लागलेली आहे. रात्रीचे जवळजवळ 11:15 झालेले आहेत, 10:40 ते 11:15 झालेले आहेत. सगळ्यांनी एक इकडे स्पेशल असलेली थाळी म्हणजे ढवरा मटण थाळी ही सगळ्यांनी मागवलेली आहे. त्याचप्रमाणे मटण हंडी ही देखील मागवलेली आहे. शनिवार असल्यामुळे 1-2 व्हेजचे पण प्रकार इकडे मागवले गेलेले आहे. अशा प्रकारे ही सगळी मंडळी म्हणजे आमचे सगळे स्नेही, आमचे कार्यकर्ते, आमची मित्रमंडळी आणि या पूर्ण टूरचे ज्यांनी अरेंज केले ते अरेंजर सचिन, नंतर मग यतीश, दिनेशजी, नंतर आपला आशिष आणि त्याचप्रमाणे जांभळे साहेब मॅन ऑन द वर्क आणि आपले म्हात्रे देवेंद्र म्हात्रे हे आमच्यासोबत आहेत. एक चांगल्या प्रकारे इकडे मैफल घडण्याचा आता हा योग आहे. इकडे दुग्ध शर्करा योग आपल्याकडे इकडे झालेला आहे. आता आम्ही जस्ट मटण ढवरा मटण थाळी आणि मटण हंडी त्याच प्रकारे इकडे सोडाही मागवण्यात आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट तर त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि ती जशी ह्या सगळ्या थाळ्या आल्यानंतर आम्ही त्याच्यावर ताव मारणार आहोत. तुम्ही कदाचित 7 पे 7 चित्रपट पाहिलाच असेल. तर त्या चित्रपटातील जे दृश्य होतं की कसे लोक ताव मारतात खाण्यावर, तर त्याच्यानुसार आम्ही आता इकडे ताव मारणार आहोत. तोपर्यंत थोडं आपण येथे थांबूया आणि आमचं चालू होऊ दे. नंतर तुम्हाला पुन्हा आम्ही भेटू. तालुका कागल श्री मेडगे येथे श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी आलो आहोत. आमचा हा जो दिवसाची सुरुवात ही आम्ही विचार केला बाळूमामांच्या दर्शनाने त्यांच्या समाधीला आम्ही डोकं ठेवून प्रत्यक्ष एकदम मनोभावे आम्ही हे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. लोकांची गर्दी खूप आहे. लोक चारोतर्फा लोक आहेत. जवळजवळ आता आम्ही बघितलं तर 1000च्या संख्येने लोक इकडे आलेली आहेत. सकाळचा रविवारचा हा दिवस आहे आणि रविवारचा दिवस असून देखील बाळूमामांच्या ह्या समाधी दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्याचप्रमाणे कर्नाटकचा आजूबाजूचा परिसर, सोलापूर ह्या भागातली शेकडो लोक आज इकडे बाळूमामांच्या दर्शनासाठी येताना त्यांचं अन्नछत्र मंडळ जे आहे तिथे अन्नदान तसंच अन्नसेवन करण्यासाठी म्हणजे त्यांचा महाप्रसाद घेण्यासाठी, त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी इकडे येतात. हे आपण आता इकडे आपण ह्या आमच्या ब्लॉगच्या निमित्ताने बघतच आहोत. तर मी आता सध्या तरी म्हणेन बाळूमामा की जय. बाळूमामाच्या नावानं चांगलं. राधे